सद्गुरु सेवा हरच माझा धर्म. माझे शरीर जरी थकलं तरी सद्गुरूंचं कार्य पूर्ण झालं पाहिजे. बराच वेळ गेला. अरुणी परतला नाही. अरुणी कुठे गेला असेल? इतका वेळ झाला तरी परतला नाही. धौम्य मुनी शेताकडे गेले. तिथे जे दृश्य दिसले ते पाहून त्यांचे हृदय द्रवलं. त्यांनी पाहिले, अरुणी स्वतःच्या छातीने नाली अडवून पडला आहे आणि पाणी शेतात जात आहे. अरुणी, बाळा, उठ. तू स्वतःला यातना देऊनही माझी आज्ञा पूर्ण केलीस. गुरूंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांना असा शिष्य लाभल्याचा अभिमान वाटला. धौम्य मुनींनी अरुणीला उभं केलं आणि आनंदाने आशीर्वाद दिला. अरुणी, तुझ्या या निष्ठेमुळे तुला आयुष्यात कधीही पराभव होणार नाही. विजय नेहमी तुझाच राहील. धौम्य मुनींच्या आशीर्वादाने अरुणी पुढे महान विद्वान झाला. त्याची कथा पुढे पुढे गुरुभक्तीचे प्रतीक म्हणून ओळखली जाऊ लागली. जगातील सर्व शास्त्र, वेद, उपनिषद यांचे तत्व एकच सांगते, ख्नीन, श्री सद्गुरु सेवा सर्वोच्च आहे. आचार्यात पादमादत्ते पादम शिष्यः स्वमेधया पादम सब्रह्मचारिभ्यः पादम कालक्रमेण च हान. म्हणजे शिष्याला ज्ञानाचा खजिना सद्गुरूकडून, स्वतःच्या बुद्धी विवेकातून, सहचर शिष्यांकडून आणि काळाच्या प्रवाहातून मिळतो. अरुणीची कथा या सत्याला अधोरेखित करते. खरी विद्या म्हणजे निष्ठा, सेवा आणि आज्ञाधारकपणा. त्यागानेच खरा तेज निर्माण होतो. अरुणीच्या देहत्यागासमान कष्टांनी त्याला अमरत्व दिले. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोरमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मनः. जसे वाऱ्याशिवाय दीप स्थिर राहतो, तसेच निष्ठेने स्थिर राहणारा शिष्य जीवनात दिव्य प्रकाश पसरवतो. धौम्य मुनी आणि अरुणी पांचाळ यांची ही कथा आजही आपल्याला प्रेरणा देते. सद्गुरु सेवेतूनच जीवनाची खरी उंची गाठता येते. तस्मात् शिष्यः सदा कुर्यात् गुरुसेवां समाहितः.